नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी ते 10वी या वर्गांसाठी उपयुक्त असणारे मराठी विषयातील उपयोजित लेखन या घटकातील कथा लेखन हा उपघटक अभ्यासणार आहोत। कथा लेखन अभ्यासताना सुरुवातीला आपण कथा लेखन म्हणजे काय हे पाहणार आहोत। कथा लेखनाची व्याख्या पुढील प्रमाणे आपण सांगू शकतो। एखादी घडलेली घटना किंवा प्रसंग आकर्षक रीतीने कथा रूपात सांगणे म्हणजे कथा लेखन होय। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय साधी सोपी सुटसुटीत ही कथा लेखनाची व्याख्या आपण ढोबळ मनाने सांगू शकतो। कथा लेखन म्हणजे काय सांगितलेले, तर एखादी घडलेली घटना किंवा एखादा प्रसंग, एखादा इन्सिडेंट असेल जो घडलेला आहे आणि घडून गेल्यानंतर दुसऱ्यांना आपण ते काय करतो, आकर्षक रीतीने कथा रूपात, कथा म्हणजे काय तर गोष्टीच्या रूपात आपण काय करत असतो, तो घडलेला वृत्तांत आपण सांगत असतो, त्याला कथा लेखन असं म्हटलं जातं। कथा लेखन म्हणजे काय हे अभ्यासल्यानंतर कथा लेखनाची आवश्यकता का असते हे आपण पाहणार आहोत। कथा लेखन हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे। विद्यार्थी मित्रांनो, कथा लेखन हा जो घटक आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, ते म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये सृजनशीलता म्हणजे स्वतःहून काहीतरी लिहावंसं विद्यार्थ्यांना वाटतं आणि त्या विद्यार्थ्यांच्या वाटण्याला कुठंतरी मोकळी वाट करून देणं गरजेचं असतं आणि ही वाट आपण कथेच्या माध्यमातून साकारू शकतो। त्यामुळं इथं सांगितलेलं आहे, सृजनशील लेखनाबरोबरच कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत। हे वयोगट म्हणजे काय तर ज्याला आपण उच्च प्राथमिक वर्गानंतर 8वी 9वी 10वी विशेषतः या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना, ज्याला आपण इमॅजिनेशन असं म्हणतो, नवनिर्मिती, इनोव्हेशन, त्याच पद्धतीनं स्वभाषेत प्रकटीकरण म्हणजे एखादी कल्पना मनात आलेली आहे आणि ती स्वतःच्या शब्दात सांगण्याची धडपड या वयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये होत असते आणि त्यामुळं या कथा लेखनाच्या माध्यमातून भावी लेखक घडू शकतील। कथा लेखनाच्या योग्य सरावाने भावी लेखक घडावेत, त्यासाठी कथा लेखन या वर्गांसाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, अभ्यासासाठी देण्यात आलेले आहे। कथा लेखनाची आवश्यकता पाहिल्यानंतर कथा लेखनाचे वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत। कथा लेखनाचा पहिला प्रकार आहे शौर्य कथा, त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विज्ञान कथा, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बोध कथा, चौथा प्रकार आहे ऐतिहासिक कथा, पाचवा प्रकार आहे रूपक कथा आणि सहावा प्रकार आहे विनोदी कथा। या ठिकाणी हे कथा लेखनाचे वेगवेगळे प्रकार इथे सांगितलेले आहेत। कथेच्या मांडणीवरून, कथाबीजावरून, कथेच्या रचनेवरून कथा लेखनाचे असे वेगवेगळे प्रकार पडत असतात। इथं सांगितलेला शौर्य कथा म्हणजे काय तर एखादी कथा आहे ती एखाद्याच्या शौर्यावर आधारित असते। म्हणजे आपण 7वीला पाठ अभ्यासला होता गोपाळचे शौर्य, ही शौर्य कथा आहे। विज्ञान कथा, मराठीमध्ये डॉक्टर आणि शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी मोठ्या प्रमाणात विज्ञान कथांचं लेखन केलेलं आहे। बोध कथा, जे आपण आपल्या शाळेच्या परिपाठामध्ये अभ्यासत असतो, कथा छोटी असते परंतु त्याच्यातून मिळणारा जो संदेश आहे, जे मूल्य आहे ते मोठं असतं, त्याला आपण बोध कथा असं म्हणतो। ऐतिहासिक कथा,
गड आला पण सिंह गेला, पावनखिंड, अशा अनेक ज्या कथा आहेत त्यांना आपण ऐतिहासिक कथा असं म्हणू शकतो. रूपक कथा म्हणजे दोन होती आणि त्यांना एक लोण्याचा गोळा सापडतो वगैरे वगैरे. तर लोण्याचा गोळा किंवा ते स्वार्थी माकड हे स्वार्थीपणाचं काय आहे, रूपक आहे, त्यांना आपण रूपक कथा असं म्हणू शकतो. विनोदी कथा अगदी ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो विनोदांचा वापर केलेला असतो, अशा विनोद कथा. मराठीमध्ये, मराठी साहित्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या कथांचा समावेश आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला या कथा, अशा वेगवेगळ्या कथांचे प्रकार आहेत, त्या कथांची आपल्याला काय करता आली पाहिजे, निर्मिती करता येणं गरजेचं असतं. कथा लेखनाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासल्यानंतर आपण कथा लेखनाचे घटक आता अभ्यासणार आहोत. कथा लेखनाचा पहिला घटक आहे कथाबीज. आता विद्यार्थी मित्रांनो, कथाबीज म्हणजे काय, तर कथाबीज हा कथेचा प्राण असतो. थोडक्यात काय, तर कथेचे केंद्रीवर्ती सूत्र म्हणजे कथाबीज होय. थोडक्यात सेंट्रल आयडिया त्या कथेची, किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये सेंट्रल आयडिया ऑफ स्टोरी असं म्हणू शकतो. आता कथाबीजामध्ये काय असतं, तर कथाबीजामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथा असते. त्याच पद्धतीनं या कथेमध्ये वेगवेगळी पात्र, ज्याला आपण कॅरेक्टर्स असं म्हणतो, त्याच पद्धतीनं वेगवेगळे प्रसंग असतात, वेगवेगळे संवाद असतात आणि या सगळ्यांची आपण काय करत असतो, या कथेमध्ये गुंफण करत असतो. जशा पद्धतीनं एखादी फुलांची माळ आपण तयार करतो, त्यावेळेस ती माळ सुंदर कधी दिसणार आहे, तर वेगवेगळी फुलं आपण त्याच्यामध्ये जर गुंफली तर ती जी माळ आहे ती अधिक आकर्षक दिसणार आहे. तशा पद्धतीनं आपली जी कथा आहे ती अधिक प्रभावी व्हावी, वाचनीय व्हावी, यासाठी कथेमध्ये पात्र, प्रसंग आणि संवाद यांची आपण गुंफण केली पाहिजे. त्याच पद्धतीनं कथा बीज हा त्या कथेचा गाभा असतो, कोर कंटेंट असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तो कथेचा प्राण असतो. कोणतीही कथा असो, त्या कथेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कथा असो, विज्ञान कथा असो, बोध कथा असो, अगदी ऐतिहासिक, रूपक, विनोदी कोणतीही कथा असो, कथेला आवश्यक असतो तो म्हणजे कथाबीज. आणि हे कथाबीज आपण काय केलं पाहिजे, व्यवस्थित लिहिलं पाहिजे, तरच काय होणार आहे, खऱ्या अर्थानं आपली जी कथा आहे ती वाचनीय होणार आहे आणि वारंवार वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं कथेला त्या काय होणार आहे, आपण योग्य कथा लिहिण्याच्या दिशेनं आपला प्रवास सुरू होणार आहे. कथा लेखनाचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कथेची रचना. कथेच्या रचनेमध्ये कथेला प्रारंभ, मध्य व शेवट असावा. विद्यार्थी मित्रांनो, आपली कथा ही आकर्षक होण्यासाठी आपण कथेची जी सुरुवात आहे ती आकर्षक केली पाहिजे. तुम्हाला उदाहरण दिलं होतं की आपण एखाद्या आपल्या वाढदिवसाला मित्र ज्यावेळेस आपल्याला एखादी भेटवस्तू आणतो, गिफ्ट आणतो, त्यावेळेस तो ती गिफ्ट एका कव्हरमध्ये काय करत असतो, बंदिस्त करून आणतो, किंवा त्या आपल्या ज्या भेटवस्तूला वरून आवरण लावून आणतो आणि ते जे आवरण असतं ते चकाकणार असतं आणि मग आपलं लक्ष त्या आतमध्ये असणाऱ्या त्या भेटवस्तूकडे नसतं. आपलं जे लक्ष आहे ते त्या वरती जो चकाकणारा जो कागद असतो किंवा जे आवरण असतं त्याच्यावर असतं आणि मग एकदा आतली वस्तू आपण उघडून बघितली की त्या आवरणाला महत्त्व राहत नाही. तशा पद्धतीनं आपली जी कथा आहे त्या कथेची जी सुरुवात आहे ती आकर्षक असली पाहिजे आणि एकदा का कथा आकर्षक असेल तर वाचकाला काय होत असतं, तर त्याच्याबद्दलची म्हणजे कथेमध्ये पुढं काय घडणार आहे याची काय होत जाते, तर आतुरता लागत जाते आणि तो कथा वाचत असतो. आणि मग कथेचा जो मध्य आहे तो कथेचा मध्य सुद्धा कसा असावा लागतो, प्रभावी असावा लागतो. कथेची आपण जी रचना पाहतोय त्या रचनेमध्ये कथेची जी काही भाषा आहे ती साधी आणि कथेमध्ये जी वाक्य आपण लिहिणार आहोत ती वाक्य अतिशय कशी असली पाहिजे, छोटी असली पाहिजेत. वाचकाला त्याच्यामध्ये उत्कंठा लागली पाहिजे की कथेमध्ये पुढं काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कथेची आपण व्याख्या पाहिलेली आहे ती म्हणजे घडून गेलेली जी घटना आहे किंवा प्रसंग आहे त्याच्याबद्दल आपण कथा सांगतो. त्यामुळं एक गोष्ट कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये नमूद करून ठेवायची, ती म्हणजे कथा ही नेहमी भूतकाळात असली पाहिजे. कथा ही भूतकाळातच लिहायची असते. ही कथा रचना अत्यंत महत्त्वाची, लक्षात घ्या. कथेच्या रचनेतला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे कथा लेखन हे नेहमी भूतकाळातच केलं पाहिजे.
आणि मग अशी जर आपण कथेची रचना केली तर खऱ्या अर्थानं आपली कथा ही काय होणार आहे, एक चांगल्या दर्जाची कथा होणार आहे. कथा लेखनाचा पुढचा घटक आहे तो म्हणजे कथेतील घटना व पात्र. त्यामध्ये आपण सांगू शकतो की कथाबीजानुसार कथेतील पात्र व घटना आपण निवडल्या पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की पात्र आणि जे घटना आहेत त्या कशा निवडायच्या, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की कथा ही जी असते ती पात्र म्हणजे जे कॅरेक्टर्स आहेत, घटना आणि स्थळ यांचे वेगवेगळी जी वैशिष्ट्ये आहेत त्याचे बारकावे आणि त्या बारकाव्यांमध्ये चित्रदर्शित वर्णन आपल्याला करता आलं पाहिजे. चित्रदर्शन म्हणजे आखो देखा हाल. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण एखादी ऐतिहासिक कथा सांगतोय, म्हणजे अगदी गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे यांची कथा आहे. मग तानाजी मालुसरे गडावर कशा पद्धतीने लढत होते आणि तानाजी मालुसरेंचा तो आवाज भारदस्त असा, मग आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. मग जोश निर्माण करायचा आहे, आवेश निर्माण करताना मुठ्ठी वळलेल्या आहेत, अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती आपल्याला वेगवेगळ्या पात्रांच्या माध्यमातून, कथेमध्ये जी पात्र आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, कथेमध्ये या गोष्टींचा समावेश करायचा आहे. तरच खऱ्या अर्थानं आपली जी कथा आहे ती कशी होणार आहे, तर एक आदर्श कथा. एका आदर्श कथेमध्ये जे आवश्यक गुण आहेत त्यामध्ये कथेचे जे पात्र आहेत त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळं कथालेखन करताना आपण काय केलं पाहिजे, तर कथेची पात्र आणि घटना आहेत त्यांची निवड योग्य रीतीनं केली पाहिजे. कथालेखनाचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पात्रांचे स्वभाव व विशेष. याच्यामध्ये कथेतील आशयाला समर्पक असे पात्रांच्या स्वभाव विशेषांचे व त्या अनुषंगिक वर्तनाचे वर्णन करावे. आता विद्यार्थी मित्रांनो, असं असतं की कथेमध्ये काही वेळा असे प्रसंग निर्माण होत असतात आणि मग पात्रांना भीती वाटते. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर तानाजी मालुसरे आणि उदयभानू राठोड यांचं तुंबळ युद्ध सुरू असताना ऐन युद्धात तानाजी मालुसरेंची ढाल तुटते, ते हाताला शेला गुंडाळतायत आणि युद्ध करतायत. मग अशा प्रसंगी ज्यावेळेस तानाजी मालुसरेंना जे वार आहेत, उदयभानू राठोडने जे वार केलेले ते असह्य झाले, ते धारातीर्थी पडलेत, उदयभानू सुद्धा धारातीर्थी पडलाय आणि हे पाहून तानाजी मालुसरेंचं सैन्य धावत सुटलेले ते पाहून लक्षात घ्या. मग त्या आपल्याला असं सांगता येऊ शकतं की सैनिकांना काय वाटलेले, भीती वाटलेली आणि भीतीनं सैनिकांनी तलवारी टाकल्या, त्यांचे हात पाय काय झालेले आहेत, लटलट कापू लागलेले. असं आपण काय करू शकतो, पात्रांचे स्वभाव म्हणजे नेमकं वर्तणूक काय आहे त्या कथेमध्ये, त्या पात्राचं वर्तन कसं आहे हे सांगण्यासाठी आपण काय करू शकतो, असे वेगवेगळे शब्द प्रयोग आपण करू शकतो ज्याच्यामुळं आपली जी कथा आहे ती अधिक प्रभावी होऊ शकते. आणि अशा प्रभावी कथेमुळं आपल्याला काय करता येतं, तर कथा ही योग्य पद्धतीनं मांडता येते आणि ती कथा वाचकप्रिय होत असते. शिक्षक आपल्याला योग्य गुण खऱ्या अर्थानं देणार आहेत जर कथा आपण अशा पद्धतीनं जर लिहिली तर. त्यामुळं कथालेखनामध्ये हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. पात्रांचा स्वभाव आणि विशेष याची आपण विशेष काळजी घेणं कथालेखनामध्ये गरजेचं असतं. कथालेखनाचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कथेतील संवाद व भाषा. कथेतील निवडलेल्या परिसराला कथाबीजाला अनुसरून कथेची भाषा असावी. आता बाळांनो काय आहे, आपण कथेसाठी जो परिसर निवडला आहे म्हणजे कथा आपण ग्रामीण जीवनावर आधारित लिहितोय का शहरी जीवनावर आधारित लिहिलोय, त्या अनुषंगानं पात्रांच्या तोंडची भाषा असावी. कारण आपली जर पाहिलं तर बोलीभाषा ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते. ग्रामीण भागात बोलीभाषा वेगळी असते, शहरी भागामध्ये वेगळी असते. मग ग्रामीण भागाची जर आपण ज्यावेळेस कथा लिहितोय त्यावेळेस ती ग्रामीण भाषाच कथेच्या पात्रांच्या तोंडी असली पाहिजे आणि अशा पात्रांच्या बोलीभाषेमुळं कथा फुलते. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस काय करत असतो, योग्य पद्धतीनं पात्र वटवत असतो, लिहित असतो, त्यांच्या तोंडी ते शब्द आपण घालत असतो, त्यावेळेस विरामचिन्ह सुद्धा आपण काय केली पाहिजेत, योग्य पद्धतीनं वापरली पाहिजेत. इथं उदाहरण मला द्यावं असं वाटतं की तुम्ही म्हणाला आता भाषा कशी असली पाहिजे. म्हणजे बघा, पानिपतची लढाई आपण इयत्ता 7वी मध्ये शिकलेलो आहात.
तुम्ही शिकलाय, सगळी शिकलाय, सगळ्यांना ते माहीत आहे. तर पानिपतच्या लढाईच्या अगोदर शुक्रतालची लढाई झाली होती आणि त्या शुक्रतालच्या लढाईमध्ये सेनापती पद होतं ते म्हणजे दत्ताजी शिंदे यांच्याकडं. मराठा सेनापती आहे आणि समोर अहमद शाह अब्दालीच्या वतीनं कुतुबशाह आणि नजीब खान रोहिला. तर या दोघांचं तुंबळ युद्ध सुरू आहे. अचानक या युद्धाच्या प्रसंगात काय झालेले तर दत्ताजी शिंदेला गोळी लागलेली. मग आता दत्ताजी शिंदेला गोळी लागल्यावर तो घायाळ होऊन पडलाय. बघा आता प्रसंगी भाषा कशी असली पाहिजे, त्या पात्राच्या तोंडी भाषा कशी असली पाहिजे, संवाद कसे असले पाहिजेत कथेमध्ये, त्याचं एक उदाहरण तुम्हाला इथं मी काय करतोय, सादर करतोय. मग दत्ताजी शिंदे पडलाय त्यावेळेस कुतुबशाह त्याच्या जवळ आला आणि तलवार त्यानं काय केलेली आहे, त्या दत्ताजी शिंदेच्या मानेला तलवार लावली आणि तो काय म्हणतोय, तलवार दत्ताजी शिंदेच्या मानेला लावले. तो म्हणतोय पटेल जी तुम हमारे साथ और भी लढेंगे. बघा कुचेष्टेनं तो विचारतोय, घायल होऊन पडलेला आहे, प्रसंग आपल्याला वातावरण निर्मिती करायची. तो म्हणतोय पटेल जी तुम हमारे साथ और भी लढेंगे. आता दत्ताजी शिंदेनं काय म्हटलं पाहिजे होतं, नाही मला एक गोळी लागली, मला माफ करा, एवढ्या बार सोडून द्या. नाही, प्रसंग निर्मिती करायची. त्यावेळेस दत्ताजी शिंदेनं बाणेदारपणे उत्तर दिले. दत्ताजी शिंदे काय म्हणतायत, निशाक्ताला बचेंगे तो और भी लढेंगे. बघा अशी भाषा असली पाहिजे. म्हणजे काय तर त्या संवादामध्ये जिवंतपणा आणला पाहिजे. आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला त्या कथेमध्ये हे ठासून सांगता आलं पाहिजे की भाषा ही प्रभावी असली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपण काय करू शकणार आहोत, तर त्या जी कथा आहे आपण जी लिहितोय त्याची बोली भाषा, त्याचा आपण सहज वापर केला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे वाक्प्रचार वापरले पाहिजेत. त्याच पद्धतीनं म्हणी अनुभवांच्या खाणी आपल्याला यथाशक्तीप्रमाणे म्हणींचा वापर कथेमध्ये केला पाहिजे, वाक्प्रचार वापरले पाहिजेत, वेगवेगळी वचनं वापरली पाहिजेत, जेणेकरून ते कथेतला जो संवाद आहे, ती भाषा आहे, ती प्रभावी होईल आणि जी कथा आपण लिहितोय ती काय होणार आहे, अधिक प्रभावी त्या ठिकाणी होणार आहे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. कथालेखनाचा पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शीर्षक व तात्पर्य. बघा कथेचा आशय व मूल्य ज्यातून व्यक्त होईल असे शीर्षक कथेला द्यावे. त्याचप्रमाणे तर कथेतून मिळणारा नेमका संदेश मूल्य किंवा वैशिष्ट्यपूर्ण आशयाच्या आधारे तात्पर्य लिहावे. आता विद्यार्थी मित्रांनो, कथा आपण ज्यावेळेस लिहिणार आहोत त्यावेळेस कथेला आपण काय केलं पाहिजे, शीर्षक दिलं पाहिजे. गड आला पण सिंह गेला, बादशाच्या हातावर तुऱ्या दिल्या, ऐतिहासिक कथेंचं असं सांगतोय मी. अनेक कथा आहेत, वेगवेगळे कथेंचे प्रकार आहेत. जशी कथा असेल त्या अनुषंगानं आपण काय केलं पाहिजे, शीर्षक, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टायटल असं म्हणतो, ते दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कथेतून आपण काहीतरी संदेश देणार असतो, काहीतरी मूल्य आपल्याला सांगायचं असतं, काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आशय म्हणजे कंटेंट आपल्याला समाजाला द्यायचा असतो किंवा वाचकाला आपल्याला त्या कथेच्या माध्यमातून काहीतरी संदेश द्यायचा असतो. मग तो जो संदेश द्यायचा आहे त्याच्या आधारावर तात्पर्य, त्याच्यातून काय शिकायला मिळालं, काय संदेश आपल्याला द्यायचा आहे, तो आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. आणि सृजनशीलतेवर आधारित आपण हे सगळ्या गोष्टी कथा लेखन प्रकारामध्ये आणल्या पाहिजेत. जर आपल्याकडे नवनिर्मिती नसेल, काहीतरी वेगळं नसेल तर आपली कथा ही वाचक प्रिय होणार नाही. बरेच वेळा विद्यार्थी म्हणतात की सर इतकी कथा लिहिली आणि मार्कच काय मिळाले नाही. तर त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं बाळांनो. कथेमध्ये जे अपेक्षित हे घटक तुम्हाला सांगतोय ते असले पाहिजेत. जर हे नसतील तर मूल्यमापन शिक्षकाला करणं अवघड जातं. शिक्षक हे मार्क द्यायला बसलेत, मार्क कापायला बसलेले नाहीत, परंतु जर तुम्ही तर मार्क देता येत नाहीत. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हे सगळे घटक हे कथालेखनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत आणि कथालेखन करताना तुम्हाला याचा उपयोग करूनच काय केलं पाहिजे, कथा लिहिली पाहिजेत. आणि जर अशी तुम्ही कथा लिहिलीत तर तुमची कथा ही आकर्षक होईल आणि वाचनीय होईल आणि तुम्हाला मार्कसुद्धा चांगले मिळतील आणि योग्य पद्धतीनं तुम्ही कथा काय करू शकता, लिहू शकता. कथालेखनाचे वेगवेगळे घटक आपण अभ्यासले. आता आपण कथालेखनाच्या किंवा कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. म्हणजे काय तर कशाच्या आधारे तुम्हाला कथा लिहिण्यासाठी परीक्षेमध्ये येणार आहे किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला नेमकं काय विचारलं जाणार आहे आणि विचारलेल्या किंवा तुम्ही जी कथा लिहिणार आहेत त्याच्यावर तुमचं मूल्यमापन म्हणजे इव्हॅल्युएशन होणार आहे, तुम्हाला गुण मिळणार आहेत. तर त्याचं पहिलं आहे कथा बीजावरून कथालेखन.
मुद्द्यांवरून कथालेखन ई, दिलेल्या शब्दांवरून कथालेखन ई, कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे, कथेचा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं आहे कथाबीजावरून तुम्हाला काय करायचं आहे, तर कथालेखन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सांगता येईल बघा, आता उदाहरण देतोय. कथाबीज म्हणजे तुम्हाला आता कथा घटक पाहिले, त्याच्यामध्ये आपण पाहिले. आता कथाबीज नेमकं कसं असतं बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, दिलेल्या कथाबीजावरून तुम्हाला काय करायचं आहे, कथा लिहायची आहे. बघा, कथाबीज: भविष्य काळातील अडचणी ओळखून एक मनुष्य चतुराईने पूर्वनियोजन करतो, त्यामुळे इतरांप्रमाणे विपरीत परिस्थितीत जगण्याची वेळ त्याच्यावर येत नाही. हे कथाबीज आहे. आता ही जी काही 2 वाक्य आहेत त्याच्यावर आधारित तुम्हाला कथा लिहायची आहेत. मग तुम्ही सांगू शकता की एक देश होता, त्याच्यामध्ये 2 राज्य होती. एक होतं सुबत्तापूर, तर दुसरं होतं दारिद्र्यपूर. सुबत्ता म्हणजे नावाप्रमाणे भरपूर गोष्टी होत्या, समृद्ध होतं, वेगवेगळ्या साधन संपत्तीने युक्त होतं. आणि दारिद्र्यपूर हे सोयी सुविधा नव्हत्या, तर मागासलेलं असं ते राज्य होतं. हे तुम्ही काय करू शकता, सांगू शकता. आणि मग तुम्ही सांगू शकता की तो राजा होता, तो काय करायचा, नियोजन करायचा. तो चतुर होता. भविष्य काळात कोणत्या अडचणी येणार आहेत हे काय करत होता, तो जाणत होता. आणि तशा उपाययोजना केल्यामुळं त्याचं राज्य हे सुबत्तापूर होतं. हे झालं कथाबीज. कथाबीजावरून तुम्ही कथा लिहू शकता. दुसरा आहे मुद्द्यांवरून कथालेखन. अगदी सोपं आहे, कारण हे आपण 5वी पासून बघा ह्या कथा लिहित आलोय. वेगवेगळे मुद्दे दिलेले असतात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करा. बघा, असे मुद्दे दिले जातील तुम्हाला. एक वडाचे झाड, कावळ्यांची वस्ती, सगळे कावळे एकत्र राहतात, एका फांदीवर कावळ्यांची बाजारपेठ भरणे, अनेक कावळ्यांनी गरजेच्या वस्तू विकत घेणे, एका चिमणीचे त्या झाडावर येणे, म्हाताऱ्या कावळ्याकडे मध विकण्याची परवानगी मागणे, मध न संपणे, संध्याकाळी परत उचली होणे, ज्याचा खप नाही ती वस्तू न संपणे, कावळ्याला मधाची चव काय, चिमणी मध घेऊन उडून जाणे तात्पर्य. बघा, अशा मुद्द्यांवर आधारित कथा आपण लिहित आलेलो आहे. मग आपण सांगू शकतो की एक जंगल होतं, मग त्या जंगलात कावळे भरपूर राहायचे, वडाचं झाड होतं, त्याच्यावर बाजार भरायचा. मग बाजारात अशी एक दिवस चिमणी येते, ती मध विकायला आणते, परंतु कावळ्याला मधाची किंमत नसल्यामुळं चिमणीचा तो जो मध आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, तो विकला जात नाही. म्हणजे हे मुद्द्यांच्या आधारे आपण काय करू शकतो, कथालेखन करू शकतो. आणि करायचं असतं यापैकी कोणतेही या 5 पर्यायांपैकी कुठलीही एक कथा तुम्हाला विचारली जाईल परीक्षेमध्ये, आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर कथा लिहायची आहे. पुढं आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. तुम्हाला काही वेळी शब्द दिले जातील. उदाहरणार्थ असं तुम्हाला विचारलं जाईल, खाली दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा. गाई, एकी, सिंह, भांडण. आता याच्यावरून काय सांगता येईल की एक गाव होतं, त्या गावामध्ये महेश नावाचा एक शेतकरी होता. तो काय करायचा, गायी पाळायचा. त्याच्या 4 गायी होत्या, त्यांच्यामध्ये एकी होती. त्या जंगलात चरायला गेल्या की एकीनं चरायच्या. एक दिवस सिंह हल्ला करतो, मग चारी गायी एकत्र येतात. त्यांच्या एकीमुळं सिंह त्यांच्यावर हल्ला करू शकत नाहीत, परंतु एक दिवस त्यांचं भांडण होतं. सगळ्या गायी वेगवेगळ्या चरतात आणि मग सिंह एकेकाची शिकार करून सगळ्यांना ठार मारतो. मग आपण काय करू शकतो, असं कथालेखन करू शकतो. काही वेळेस कथेचा पूर्वार्ध म्हणजे कथेची सुरुवात दिली जाते आणि उत्तरार्ध तुम्हाला लिहायचा असतो. काही वेळेस काय केलं जातं, उत्तरार्ध म्हणजे शेवटचा भाग दिला जातो आणि तुम्हाला कथेचा पूर्वार्ध लिहायला सांगितला जातो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, हे कथालेखनाच्या मूल्यमापनाचे नियोजित कृतीत म्हणजे काय, तर यापैकी कुठलाही एक कथालेखन तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे काय आहे, योग्य पद्धतीनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. तुम्ही तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कथालेखन हे पूर्णपणे अभ्यासलं. याच्यामध्ये कथा म्हणजे काय, कथालेखन का आवश्यक आहे, कथालेखनाचे वेगवेगळे प्रकार, कथालेखनाचे घटक आणि कथालेखनाच्या मूल्यमापनाच्या पद्धती किंवा मूल्यमापन कृती, हा सगळा भाग आपण या ठिकाणी यशस्वीरित्या अभ्यासलेला आहे. आता तुम्हाला या जो भाग शिकवलेला आहे त्या शिकवलेल्या अभ्यासलेल्या भागावर एक स्वाध्याय सोडवायचा आहे. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. कथालेखन करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात याची यादी करा. पुन्हा एकदा मी स्वाध्याय वाचतो आहे. तुम्हाला हा स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहायचा आहे. स्वाध्याय प्रश्न आहे, कथालेखन करताना व लिहिताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात याची यादी करा. तर विद्यार्थी मित्रांनो,
हा भाग इथं काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. कथालेखन म्हणजे काय तुम्हाला शिकवलेलं आहे, स्वाध्याय म्हणजे काय हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल आणि मला खात्री आहे तुम्ही सगळे खूप हुशार विद्यार्थी आहात, सुज्ञ विद्यार्थी आहात. तर हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. हा भाग इथं पूर्ण झाला. इथं आपण थांबूया. धन्यवाद.